दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी. तर सत्ताधाऱ्यांकडनं माझ्या बदनामीचा डाव, आरोपांवर कोर्टात भूमिका स्पष्ट करू, आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर. दिशा सालियान प्रकरणाशी दुरान्वयही संबंध नाही. खोटे नाटे आरोप कराल तर प्रकरण सत्ताधाऱ्यांवरच बुमरँग होईल, उद्धव ठाकरे यांचा इशारा. संजय राठोड जयकुमार गोरे प्रकरणाचं काय झालं, विधान परिषदेमध्ये अनिल परबांचा सवाल. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच राठोडांना क्लीन चिट दिली, भाजप आमदार चित्रा वाघ यांचं जोरदार उत्तर. दिशा सालियांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी अंत्यसंस्कारावेळेचे फोटो समोर, चेहऱ्यावर जखम नसल्याबाबत आश्चर्य. हिंजवडीमधील टेम्पो ट्रॅव्हल चालकानं पेटवली, चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल. कंपनीवरच्या रागातनं चौघांना जाळल्याची धक्कादायक बाब उघड, घटनेचा सीसीटीव्ही पुढारी न्यूजच्या हाती. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानसह इतर आरोपींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल. आतापर्यंत 80 जणांना अटक, नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती. नागपुरातील नंदनवन आणि कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णपणे हटवली. 9 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम. नाशिकमध्ये 2 सख्या भावांची निर्घृण हत्या, 5 आरोपींना अटक. पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातनं हत्या केल्याची आरोपींची कबुली. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा, पुरस्कार मिळाल्यानं आनंद. सुतार यांनी मानले राज्य सरकारचे आभार.